तर ज्याही विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचे फॉर्म भरणं हे गरजेचं आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून हार्ड कॉपी आपल्या समाज कल्याण ऑफिस किंवा जेही तुमच्या आजूबाजूला हॉस्टेल असेल तिथे तुम्हाला सबमिट करावी लागेल। तर यामध्ये नॉन प्रोफेशनल जेवढी कोर्स आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। 11वी वाले विद्यार्थी आणि ITI वाले विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईड ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नवीन साईड आहे। ठीक आहे, जर तुम्ही जुन्या साईडवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्याकडे ID पासवर्ड आहे, तोच ID पासवर्ड या साईडवर सुद्धा चालणार आहे। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमधून सर्वात अगोदर आपला ID आणि पासवर्ड हा तुम्हाला रेडी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे ID पासवर्ड आहे, समजा जर पासवर्ड वगैरे विसरले असेल तुम्ही फॉरगेट करू शकता। तर ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करा। त्यानंतर बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला तुमची कास्ट विचारण्यात येणार, त्यानंतर पोट जात, तुमचे इन्कम, फॅमिली, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरायचे आहे तुम्हाला बघा, तालुका आणि जिल्हा विचारण्यात येणार। त्यानंतर इथे इयर 2026-27 आणि इथे न्यू क्लिक करावं लागेल। ठीक आहे, यामध्ये जेवढेही कास्ट आहे त्या कास्टचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आता सध्या यामध्ये जेही सोशल जस्टिस म्हणजे SC डिपार्टमेंट आहे, SC कॅटेगरीचं, त्यांच्या हॉस्टेलला म्हणजे समाज कल्याणचे हॉस्टेल त्यांच्यामध्ये सध्या फॉर्म सुरू आहे। बाकी जेही OBC वाले विद्यार्थी आहेत त्यांचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे किंवा यामध्ये सध्या तरी ऑप्शन उपलब्ध करून दिलेले नाही आहे OBCच्या डिपार्टमेंटमध्ये। क्लिअर, परंतु SCचं जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये काही ना काही पर्सेंटेज जागा राहतात, त्यामुळे तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता। तर बघू शकता यामध्ये जेवढे कास्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे एवढे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आणि यामध्ये तुम्हाला तुमची जी कास्ट आहे SC असेल, OBC असेल, VJNT असेल, ST असेल, SBC असेल, एवढ्या कास्टचे विद्यार्थी SC कॅटेगरीचे जेही विद्यार्थी आहे त्या डिपार्टमेंटला फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, जर तुमची आता OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला OBCला क्लिक करावं लागेल। तर यामध्ये बघू शकता डिपार्टमेंट हे एकच आहे, सोशल जस्टिस म्हणजे SC कॅटेगरीचं डिपार्टमेंट। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय नावला क्लिक करायचं आहे। इन्कम बरोबर टाका जे फॅमिलीचं, आणि हे जे डिस्ट्रिक्ट आणि तालुका टाकलेला आहे हे त्याच डिस्ट्रिक्टमध्ये तुमची ॲडमिशन आहे। ओके, ते डिस्ट्रिक्ट आहे, हे तुमचे राहण्याचे डिस्ट्रिक्ट नाही आहे, जिथे तुमचं कॉलेज आहे ती डिस्ट्रिक्ट आहे, कारण की जे तुम्हाला हॉस्टेल येणार ते तुम्हाला त्या डिस्ट्रिक्टमधले येणार। ठीक आहे, तर अप्लाय नावला क्लिक करा। अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। अशा प्रकारे ऑप्शन येईल, यामध्ये प्रोसीड अप्लिकेशनला तुम्हाला क्लिक करावं लागेल। त्यानंतर बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स टाकायचे आहे, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, मार्कशीट आणि TC हे कंबाईन करून टाका। बोनाफाईड ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे आणि इथे साईजसुद्धा दिलेली आहे, अपलोड करायच्या अगोदर साईज चेक करा आणि त्या साईजनुसार आपले डॉक्युमेंट जे आहे PDF स्वरूपामध्ये बनवा आणि या फॉर्ममध्ये अपलोड करून घ्या। ठीक आहे, त्यानंतर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट, डिक्लेरेशन फॉर्म फादरचा आणि स्टुडंटचा असे 2 फॉर्म दिलेले आहे। इथेच फॉर्म डाउनलोड करा, बघा इथे डाउनलोडसाठी ॲरो दिलेला आहे, डाउनलोड करा, त्यावरती संपूर्ण माहिती रीड करा, त्यावरती सिग्नेचर नाव लिहा आणि ते जे 3 पेज आहे ते परत फादरच्या याच्यात फादरचे आणि स्टुडंटच्या याच्यात स्टुडंटचे अपलोड करा। क्लिअर, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट स्टार्टिंगलाच अपलोड करून घ्यायचे आहे। डॉक्युमेंट्स अपलोड झाले की तुम्हाला इथे व्ह्यू करून तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर इथे तुम्ही अपलोड अँड सेव्हच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला टाईप ऑफ कोर्सचा ऑप्शन आलेला आहे। तर इथे बघा नॉन प्रोफेशनल कोर्स BA, BCom, BSc, MCom, MSc या प्रकारे जेवढी जे कोर्स आहे हे नॉन प्रोफेशनलमध्ये येतात। ठीक आहे, तुमचा कोर्स एकदा चेक करा कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, कारण की प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म सुरू झाले नाही आहे। प्रोफेशनल एज्युकेशन कोणते, इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी, मेडिकल, पॉलिटेक्निक, डिप्लोमा किंवा जे अभ्यासक्रम CET ज्यांनी दिलेली आहे ते अभ्यासक्रम। क्लिअर, CET वाले अभ्यासक्रम हे प्रोफेशनल कोर्समध्ये येतात, इंजिनिअरिंग वगैरे सुद्धा प्रोफेशनलमध्ये येते। क्लिअर, प्रोफेशनलवाल्यांचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे सध्या, नॉन प्रोफेशनल आणि 11वी 12वीचे फॉर्म सुरू आहे। तर बघा नॉन प्रोफेशनलसाठी इथे क्लिक करा, हायर सेकंडरी 11वी असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। हायर सेकंडरीला ITI वाले सुद्धा हायर सेकंडरीला क्लिक करू शकतात। या प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। क्लिअर, अशा प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करा। इथे तुमचे जेंडर येऊन जाणार, इथे तुमचे नाव दिसेल, मोबाईल नंबर, अनमॅरिड, इथे तुम्हाला तुमच्या फादरचे नाव, इथे मदरचे नाव, ऑर्फन, अनाथ आहात का, यस नोमध्ये आन्सर द्या आणि हँडिकॅप डिसेबिलिटी आहे का इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिअर, त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे OBC असेल, त्यानंतर तुमची जी कास्ट आहे हे ऑटोमॅटिक तुम्हाला ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेली आहे ती ऑटोमॅटिकली येऊन जाणार। कास्ट सर्टिफिकेट नंबर, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमची कास्ट काढलेली आहे, इथे तुमचं अप्लिकंट नेम, इथे कोणी दिलेली आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि इश्यू डेट। आता तुम्ही म्हणता सर कास्ट सर्टिफिकेट नंबर कसा शोधायचा, तर या व्हिडिओला लिंक करून एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा,
त्यामध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे टाकायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. 2 मिनिट तो व्हिडिओ बघा, तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या पेजवर माहिती भरून घ्यायची आहे. क्लिअर? ओके. त्यानंतर तुम्हाला डोमिसाईलची इन्फॉर्मेशन टाकायची, डोमिसाईल नंबर आणि कोणी दिलेला आहे अशा प्रकारे टाका आणि पहिलं पेज सेव्ह करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस टाकायचा. बघा, पहिली लाईन, दुसऱ्या लाईन आणि तिसऱ्या लाईनमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकू शकता, गावाचे नाव वगैरे, तालुका, जिल्हा वगैरे. त्यानंतर इथून महाराष्ट्र स्टेट, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका आणि पिनकोड टाका. ठीक आहे, आधार कार्डनुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जर तुमचा हा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस ॲटोमॅटिकली इथे येऊन जाणार. बस एवढंच इथे तुम्हाला करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. ॲड्रेस तुम्ही आधार कार्डनुसार टाकू शकता. गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा व्यवस्थितरित्या टाका, पिनकोडसुद्धा टाका. ठीक आहे, ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस मागण्यात येणार, तर इथे तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस टाकायचा आहे. सेम 3 लाईनमध्ये ॲड्रेस, स्टेट, तालुका, जिल्हा, गावाचे नाव, पिनकोड आणि इथे फादरचा मोबाईल नंबर टाका. ठीक आहे, अशा प्रकारे टाका. चेकबॉक्सला क्लिक करा जर हा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर. अशा प्रकारे भरू शकता. आणि त्यानंतर तुमचा आणि पॅरेंटचा ॲड्रेस सेमसुद्धा राहू शकते. तर पॅरेंटच्या ॲड्रेसमध्ये संपूर्ण माहिती फिल करून घ्या या प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला करंट क्वालिफिकेशन म्हणजे सध्या तुम्ही ॲडमिशन कुठे घेतलेली या प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं. तर बघा, महाराष्ट्र, त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा आणि क्वालिफिकेशन लेवल. ठीक आहे, जर नॉन प्रोफेशनल असेल तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये आहे का, 11th, ITI अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्ट्रीम, जर तुम्ही इथे BCom सिलेक्ट केलं तर तुम्हाला स्ट्रीम कॉमर्स वगैरे सिलेक्ट करायची आहे. कॉलेजचं नाव टाका, कोर्स नेम म्हणजे BCom आहे काय या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर ॲडमिशन इयर 2026 येणार तुम्हाला इथे आणि इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर, पर्सुईंगला यस येणार. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्यायची आहे. ॲडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून म्हणजे कशी की इन्स्टिट्यूट लेवलला झालेली आहे की कॅपराऊंडने झालेली आहे की स्पॉट ॲडमिशन आहे या प्रकारे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यावी लागेल यामध्ये आणि त्यानंतर सेव्ह करावं लागेल. तर बघू शकता करंट इन्फॉर्मेशन फर्स्ट इयरची होती ही सेव्ह झालेली आहे. इथून डिलीटसुद्धा करू शकता जर काही यामध्ये चुकलं असेल तर. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आता करायचं आपल्याला पास्ट एज्युकेशन म्हणजे तुम्ही या अगोदर कोणकोणते एज्युकेशन कंप्लीट झालेलं बघा. आता हा विद्यार्थी डिग्रीचा आहे, डिग्रीचा झाला आहे म्हणजे या विद्यार्थ्याने 10th केलेला आहे, त्यानंतर 12th केलेला आहे. तर आपल्याला इथे 10th आणि 12th ॲड करायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर डिप्लोमासुद्धा म्हणजे या अगोदर 10वी नंतर तुम्ही जेवढे एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे. कशा प्रकारे बघा, सर्वात प्रथम विद्यार्थ्याला ॲड करावं लागेल 10वी ॲड झाली की मग करा 12वी. ठीक आहे, आणि डिप्लोमा केला असेल तर मग डिप्लोमा करा किंवा 12वी नसेल केली तर डिप्लोमा ॲड करा. क्लिअर? इथे स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, 10वी जिथून केली तिथलं. ठीक आहे, त्यानंतर इथे क्वालिफिकेशन लेवल तुम्हाला 10वी चूज करावी लागेल कारण की स्टार्टिंगला आपल्याला 10वी ॲड करायची आहे. त्यानंतर इथून तुम्हाला शाळेचं नाव टाकावं लागेल. कोर्स तुमचा 10वी येऊन जाणार. बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड CBSE असेल, बोर्डमध्ये रेग्युलर. आता इथे बघा, इथे जे ऑप्शन दिलेलं आहे ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. यामध्ये ॲडमिशन इयर बघा, एखादा विद्यार्थी 2017ला जर 10वी झालेला आहे तर ॲडमिशन इयरमध्ये 2016 करा स्टार्टिंगला इथे आणि इथे 2017 करा. पासिंग इयर क्लिअर, पासिंग इयर ओरिजिनल जे तुमच्या मार्कशीटवर आहे. सेम टू सेम एखादा विद्यार्थी 12वीला असेल तो 2019ला पास झालेला असेल समजा तर तो 2017ला इथून ॲडमिशन इयर करेल आणि 2019 कारण की 12वी 2 वर्ष आहे. एखादा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल, त्याने डिग्री पास केलेली आहे, डिग्री 3 वर्षाची असते. समजा 2019ला जर त्याने ॲडमिशन घेतलेली असेल तर 2019 पासून 20, 21, 22, 23 समजा तर 2023 त्याचं पासिंग इयर येणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला पास एज्युकेशनमध्ये 10वी 12वी जेही तुम्ही आतापर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलेले असेल ते एज्युकेशन 1 by 1 तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण माहिती ॲड करून घ्या आणि इथे सेव्ह करत चला. सेव्ह झाल्यानंतर तुमची जी 10वी 12वी आणि त्यानंतर काही डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर ती इन्फॉर्मेशन तुमची पास्ट एज्युकेशनमध्ये ॲड होऊन जाणार. तर बघू शकता अशी तुमची 10वी ॲड झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही डिलीट करू शकता जर काही चुकलं असेल तर. आता 10वी झालेली आहे, आता इथून करणार आम्ही 12वी ॲड. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या आणि त्यानंतर करा नेक्स्ट. त्यानंतर बघू शकता पास्ट एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला येणार हॉस्टेल प्रिफरन्स. क्लिअर? इथे समजून घ्या, तुम्ही ऑलरेडी जे डिस्ट्रिक्ट आणि तालुका एज्युकेशनसाठी सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा डिस्ट्रिक्ट आणि हे तालुका या 2 एरियामधले संपूर्ण हॉस्टेल येतील. मेल कॅन्डिडेटला मुलांचे वसतिगृह येणार आणि फिमेल कॅन्डिडेटला गर्ल्स हॉस्टेल येणार संपूर्ण. क्लिअर? आता ही मुलगी होती, ह्या मुलीला संपूर्ण गर्ल्स हॉस्टेल आलेले आहे. ठीक आहे, आता यामधून ही मुलगी संपूर्ण जेवढी हॉस्टेल तिला पाहिजे आहे
ते हॉस्टेल सिलेक्ट करू शकते. जसे की तुम्ही आता एखादा विद्यार्थी 11वीला असेल, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, सिक्वेन्स लावलेला आहे 1 2 3 4, एखाद्या विद्यार्थ्याने अजून कोणता ऑप्शन फॉर्म भरलेला असेल, ITIचा भरला असेल किंवा मग MST CETचा फॉर्म भरला असेल, त्यामध्ये जसे तुम्ही सिक्वेन्स लावता त्या प्रकारे तुम्हाला हॉस्टेलचे सुद्धा सिक्वेन्स लावता येते 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता यामधून जेवढे हॉस्टेल पाहिजे हे हॉस्टेल आम्ही सिलेक्ट करणार आहे. बघा कसे, तर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार. बघू शकता 4 वसतिगृह सिलेक्ट केलेले आहे. आता इथे ॲरो दिलेला आहे अप आणि डाऊनचा. जर 2 नंबरचं वसतिगृह 1 नंबरला पाहिजे तर वरचा ॲरो क्लिक करा, वर ऑटोमॅटिक चालले जाणार. डाऊनचा ॲरो सुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही अप डाऊन करून 1 2 3 4 सिक्वेन्स लावू शकता. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स लावून घ्या. सिक्वेन्स लावल्यानंतर करा 7 नेक्स्ट. 7 नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्स आलेलं आहे. अदर डिटेल्समध्ये बघा तुम्ही काही मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का, येस मध्ये क्लिक करा. इथे नोच येणार. त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जो कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अवेलेबल आहे का, येस मध्ये आन्सर द्या. आणि या अगोदर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला होते का, येस मध्ये आन्सर द्या. इथे तुमची बँक डिटेल्स ॲड करा. हे लक्षात ठेवा की जेवढी माहिती तुम्ही भरत आहे चुकीची माहिती भरू नका, कारण की या फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. तुम्ही जर चुकीची माहिती भरून सबमिट करत असाल की आम्ही नंतर एडिट करू, तर एडिट होणार नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की माहिती ही ओरिजिनलच असली पाहिजे. चुकीची माहिती टाकून सबमिट करायचं, डॉक्युमेंट्स काही पण टाकून सबमिट करायचं, एडिट ऑप्शन नाही आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये पूर्ण तुमचा जोही बँक पासबुक असेल तुमचं त्यावरती संपूर्ण माहिती यामध्ये फिल करा. जसे की अकाउंट नंबर आहे, अकाउंट होल्डर नेम आहे, IPC कोड आहे, इथे बँक वगैरे ऑटोमॅटिक येऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे या चेकबॉक्स दिलेला आहे आणि इथून चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर 7 नेक्स्टला क्लिक जर केलं तुम्ही तर तुम्हाला संपूर्ण जो तुमचा फॉर्म आहे हा दिसून पडेल. म्हणजे त्यामध्ये तुम्ही A to Z माहिती एकदा तुम्हाला चेक करावं लागेल. त्याला आपण प्रिव्ह्यू म्हणतो. फॉर्मचा प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. त्यामध्ये दिलेली एकूण एक माहिती ही सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. कारण की तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही सबमिट करणार, सबमिटनंतर एडिट ऑप्शन नाही आहे, तर तुम्हाला ती माहिती परत 2 वेळा जरी चेक केली तरी तुमच्याच फायद्याचं आहे. ठीक आहे. तर आता 7 नेक्स्ट करणार. बघू शकता अशा प्रकारे प्रिव्ह्यू फॉर्म येणार 7 नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता, तुम्ही दिलेले हॉस्टेलचे प्रिफरन्स बघू शकता, त्यानंतर A to Z माहिती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. संपूर्ण माहिती बघितली तुम्हाला असं वाटत आहे की फॉर्म आपला ओके आहे, कुठेही आपल्याला कोणतीही अडचण नाही आहे, तर तुम्ही इथे हा चेकबॉक्स दिलेला आहे. चेकबॉक्सला क्लिक करून प्रोसीड टू अप्लाय केले तुम्ही की तुमचा फॉर्म डायरेक्टली सबमिट होऊन जाणार. पण तुम्ही प्रोसीड टू अप्लाय करायच्या अगोदर एकदा हे जे डॉक्युमेंट्स टाकलेले आहे ना, हे डॉक्युमेंट्स इथून तुम्ही बघू शकता. हे संपूर्ण डॉक्युमेंट्स एकदा बघा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्टच आहे का, इन्कममध्ये इन्कम आहे का, TCमध्ये मार्कशीटमध्ये तेच डॉक्युमेंट्स टाकलेले आहे का आपण, म्हणजे जे बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्समध्ये तेच डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत किंवा नाही एकदा कन्फर्म करा आणि त्यानंतर प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा. मी इथे एवढा शांतपणे तुम्हाला समजून का सांगतोय, कारण की नंतर तुम्हीच कमेंट्स करणार आहे की सर एडिट ऑप्शन नाही आहे का, आमच्याकडून चुकीची माहिती अपलोड झालेली आहे, आता काय करायचं. सोल्युशन नाही. ठीक आहे. आता ही नवीन साईड आहे, थोडी अपडेट केलेली आहे. जर अपडेटमध्ये जर काही असेल काही तर मी तुम्हाला माहिती देईल, परंतु सध्या कारण की माहिती जी भरली आपण ही थोडीफार लास्ट इयरच्या जी साईड होती त्यानुसारच भरली आणि त्यामध्ये एडिट ऑप्शन नव्हते. ठीक आहे. प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा. तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. फॉर्मची प्रिंट काढा आणि फॉर्मसोबत संपूर्ण जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि तुम्ही जेही वसतिगृह ॲड केलेलं आहे त्या वसतिगृहाला व्हिजिट करा. कोणत्याही एका वसतिगृहाला व्हिजिट करा आणि त्यांना विचारा की आम्हाला हॉस्टेलचा फॉर्म सबमिट करायचा आहे, तर ते सांगतील तुम्हाला कुठे द्यायचा. त्याप्रकारे आपले फॉर्म सबमिट करा. आणि लक्षात ठेवा ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून झालं असं नाही आहे. तुम्हाला ऑफलाईन म्हणजे फॉर्मची प्रिंट आणि डॉक्युमेंट्स हे हॉस्टेलला सबमिट करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकतात. चेक करा, काही अडचणी असेल, तांत्रिक अडचणी असू शकतात साईडमध्ये, कमेंट्स करा, कमेंट्सवर माहिती देण्यात येणार. ऑप्शन नसन आले तुमच्या एज्युकेशनचे तर थोडा वेट करा, ऑप्शन येणार. आणि वेळोवेळी तुम्हाला जेही अपडेट येतील जसं की टाईम टेबल आहे किंवा काही कोणाचे फॉर्म सुरू आहे, कोणाचे फॉर्म बंद आहे, या प्रकारे A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्याप्रकारे संपूर्ण अपडेट घ्या आणि आपले फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर वसतिगृहाला फॉर्म सबमिट करा. तर वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट समाज कल्याण हॉस्टेल 2026. तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे या प्रोसेसनी फॉर्म भरा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.